महामार्गाच्या कडेला असलेले 3 मजली हॉटेल बाहेरून अत्यंत साधे आणि सामान्य वाटायचे। दिवसा तिथं मोठा बोर्ड, ग्राहकांच्या गाड्या आणि जेवणाचा खमंग वास असायचा। अनेक लोक तिथं आपल्या कुटुंबासोबत जेवायला जायचे। पण रात्र झाली की या हॉटेलचं स्वरूप पूर्णपणे बदलायचे। रात्री 12 नंतर तिथं अचानक संशयास्पद गर्दी वाढायची। ट्रक चालक आणि अनोळखी लोकांची ये-जा सुरू व्हायची, ज्यामुळे गावकऱ्यांनी रात्री त्या रस्त्यानं जाणं टाळलं होतं। या हॉटेलमध्ये माया नावाची एक महिला जेवण वाढायची। ती लोकांच्या चर्चेचा मुख्य विषय होती। लाल साडी नेसलेली माया नेहमी चेहऱ्यावर एक विचित्र हसू ठेवायची, पण तिच्या डोळ्यात एक सुप्त भीती दिसायची। जेवण वाढताना ती ग्राहकांच्या कानाजवळ जाऊन पुटपुटायची, पण ती काय बोलली हे कुणालाच नीट समजायचं नाही। हळूहळू हॉटेलच्या वरच्या मजल्यावरून महिलांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले। हॉटेलचा मालक गण्या हा अत्यंत धोकादायक प्रवृत्तीचा असल्यानं त्याच्या भीतीपोटी कुणीही उघडपणे बोलत नव्हते। एक दिवस तिथं जेवायला गेलेला एक ट्रक चालक अचानक गायब झाला आणि त्याची गाडी हॉटेलजवळ सापडली। या घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिसांना गुपचूप माहिती दिली की तिथं अनेक महिला आत जातात पण बाहेर येत नाही। माया देखील नजरेनं मदतीचे इशारे करत असायची। संशय बळावल्यानं पोलिसांनी एका रात्री साध्या कपड्यांमध्ये हॉटेलमध्ये प्रवेश केला। नेहमीप्रमाणे माया जेवण वाढत होती, पण ती मागच्या दरवाजाकडे घाबरून पाहत होती। पोलिसांना पाहून तिनं चलाकीनं एक चमचा खाली पाडला आणि खाली वाकून अत्यंत हळू आवाजात मागे बघा असं सांगितले। पोलिसांनी मागच्या बाजूला पाहिले असता तिथं 2 माणसे एका बंद दरवाजापाशी उभी होती आणि आतून रडण्याचा आवाज येत होता। पोलिसांनी जबरदस्तीनं तो दरवाजा उघडला। आत एक अंधारी जिना खाली तळघराकडे जात होता। तिथं पोहोचल्यावर ती पोलिसांना धक्काच बसला। तिथं अनेक गुप्त खोल्या, कॅमेरे, संशयास्पद वस्तू आणि महिलांचे फोटो, व्हिडिओ सापडले। एका खोलीत माया अत्यंत वाईट अवस्थेत रडताना आढळली। तिनं पोलिसांना सांगितलं की तिला कामाच्या नावाखाली आणून इथं डांबून ठेवलं होतं। रात्री येणाऱ्या ग्राहकांसाठी तिच्याकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। विरोध केल्यास तिला मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जायच्या। हे भयानक सत्य समोर येताच पोलिसांनी संपूर्ण हॉटेल सील केलं आणि मालक गण्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली। ज्या हॉटेलला लोक सामान्य समजत होते तिथे इतकं मोठं काळे कृत्य चालत होतं यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता।